आणि श्रेया स्टार या दोन्ही संघांमध्ये आपल्याला यापुढील लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांचे संघनायक चला आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं. चला टॉस साठी या विनंती असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. चला नवनाथ पाटील टीमचे कॅप्टन आपण पोहोचायचंय. संजय मडवी चला आपणही पोहोचायचंय कारण की आपण पुढील टॉस करतो. इथे दोन्ही टीमचे कॅप्टन इथे जोडलेले आहेत. सुरेश पाटील आणि त्याचबरोबर सन्माननीय प्रेम थले यांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं पुढील मॅचचा टॉस करण्याकरता. कॅप्टन नवनाथ पाटील ऑलरेडी पोहोचलेले आहेत. पुढे टॉस करतोय आपण. चला पटापट या आपण. मॅच सुरू झालेली आहे तोपर्यंत टॉस ही करणार आहोत आपण. अक्षय चल आपण या. टॉस करतोय आपण. टेल असा कॉल आहे आणि टेलच आलेला आहे. कोल्ड्रिंक्स घ्या अल्पेश. कोल्ड्रिंक्स येऊ द्या. एक मिनिट प्रेमदादा. दोघांना कोल्ड्रिंक्स A1 जोडी करून रवी मडवी आणि आकाश पाटील यांनी दिलेली ही कोल्ड्रिंक्स इथे आपण देतोय दोघांना. सर्वप्रथम टॉस विनर. ठीक आहे काही हरकत नाही द्या. दोघांना एक एक आहेच. धन्यवाद. प्रेम आपणही द्या. फक्त निर्णय सांगा. बॅटिंग ओके. नक्कीच देवेश पोट अर्थात देवेश रॉयल संघाने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅक टू कॉम्बॉक्स. 24 धावांचं लक्ष आहे आणि सुरुवात देखील जबरदस्त. हलक्या हाताने खेळलंच सिंगल कंप्लीट केली जाईल आणि त्या व्यतिरिक्त आणखी काही करण्याची आवश्यकता देखील सध्याच्या घडीला आई गावदेवी स्पोर्ट्स संघाला नाहीच आहे. कारण टार्गेट फक्त 24 आणि धावफलक आता 10 वरती जाऊन पोहोचलं. पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला. 18 चेंडू राहिलेत आणि 18 मध्ये जिंकण्याकरिता 14 धावांची आवश्यकता. 18 मध्ये 14 आणखी करायचं आहे. समीकरण फार सोपं आहे आणि स्पेशली अंडरआर्म क्रिकेटमध्ये. 18 मध्ये 14 करायचं आणि हलक्या हाताने खेळलं सिंगल घेतली जाईल. बॅटर्सला देखील प्रामुख्याने ही गोष्ट ठाऊक आहे की सिंगल डबलने इझिली आपण विजयापर्यंत पोहोचू शकतो. मोठ्या फटक्यांची गरजच नाहीये. आता पॅडल स्वीप गॅप मध्ये बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. देवेश रॉयल संपूर्ण टीम आपण डगआउट जवळ पोहोचायचं. नेक्स्ट बॉल. आता स्टेप आउट झालेत आणि विकेट आली आहे. आमचे मित्र अर्थात त्यांचा काल वाढदिवस होता. नितेश मडवी ही उपस्थित झालेले आहेत. आज आपल्या कॉमेंट्री बॉक्स साठी शीतपेय एक्स्ट्रा एनर्जी आपल्यासाठी आहे त्यांच्याकडून. थोड्याच वेळात तिथे येईल. धन्यवाद. जिंकण्याकरिता फक्त आता करायचं आहेत 9 धाव्यांची आवश्यकता. फुल टॉस होता. वळवला ऑन साइडला. सिंगल पेक्षा जास्त मिळणार नाहीये आणि
सिंगलने काम बनेल कारण तुम्हाला रन बॉल पेक्षा देखील कमी करायचं. महेश आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळतात आता आणि इथेही सिंगल मिळेल. खरं तर चुका कुठे घडल्या त्यावरती थोडा विचार जर आपण केला तर पहिल्या सत्रामध्ये फक्त तुम्ही 23च बनवला. तिथे जर 35-40 असत्या तर ही मॅच आणखीन चांगली आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली असती. धावपळ आता 17 आगे चेंडू लागले ती येते 12 आणि 12 मध्ये जिंकण्याकरिता 7 धावांची आवश्यकता. चला फिल्डिंग टीम थांबू नका. पुढील ओव्हरला सुरुवात करा. 12 मध्ये 7 करायच्यात. आणि दबाव अजिबात नाहीये बॅटिंग टीमवरती. 12-7चे समीकरण राखलेलं आहे. मी म्हणेन की हे जे तिसरं षटक आहे ना, मेडन टाकलं तर कदाचित सामना इंटरेस्टिंग होऊ शकतो. अदरवाईज फार अवघड. 12 मध्ये 7. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. 4 ने सुरुवात केली आहे आणि आता फक्त 3 धावांची गरज. थँक्यू बँजो टीम. फक्त 3 धावांची आवश्यकता. आता ही ड्राईव्ह केला फिल्डर येतात सिंगल झाली आणि आता फक्त 2च धावा करायच्या आहेत. कौतुक करेन बॅटर किरणचं ज्या प्रकारे किरण या इनिंग मध्ये खेळलाय. आता पॅडल स्वीप आणि या फटक्यासोबत सामना समाप्त. बाजी मारली आहे टीम आई गावदेवी स्पोर्ट्स संघाने. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन टीम आई गावदेवी स्पोर्ट्स. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. आणि पहिल्या सत्रामध्ये ज्या गोलंदाजाने कमालीची गोलंदाजी केली, फक्त रन्स दिल्या 5 आणि विकेट काढले 3, तो सौरभ ठरलाय या सामन्याचा सामनावीर. चला पुढील सामना. फिल्डिंग टीम ग्राउंड मध्ये उतरा आता. लवकर उतरा विनंती असेल. फिल्डिंग टीम विनंती असेल ग्राउंड मध्ये आपण लवकरात लवकर उतरायचं. चला विनंती असेल लवकरात लवकर ग्राउंड मध्ये पोहोचा. आणि सौरभ आपण या सौरभला आपण मला सुरुवात करायची. पुढच्या सामन्याला सुरुवात करा आपण. चला आपण प्रेमनाथजी काकांचा सन्मान करूया आपण. राजाराम तले उपस्थित आहेत. हरेश एक सन्मान घ्यायचा आपण. झाले का 11 संजय मडवी. सन्माननीय प्रकाश मडवी यांना विनंती आहे आपण आपल्या शुभास्ते आपण राजाराम थले यांचा पण शुभ सन्मान करायचा आहे. हे आपण पाहतोय प्रकाश मडवी आपल्या शुभास्ते हा शुभ सन्मान करतायत. माहेची शॉल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर यशवंत पाटील उपस्थित आहेत. त्यांचंही शुभ सन्मान होईल. आही प्रकाश मडवी आपण सन्मान करायचा आहे. यशवंतजी पाटील काकांचा शुभ सन्मान. ज्येष्ठ नागरिक आहेत गावचे आणि त्यांचा शुभ सन्मान येथे प्रकाश मडवी आपल्या शुभ हस्ते करतायत. चला लगेच आपण खेळाला सुरुवात करतोय. संजय मडवी साहेब आपण आपलं शतरक्षक त्वरित लावून घ्यायचंय. नवनाथ पाटील आपण आपली सलामीची जोडीही पाठवून द्यायची मैदानामध्ये. पहा आता आयोजकांनी ठरवलंय प्रत्येकाला माहितीच आहे बॅक टू बॅक मॅचेस होत आहेत तर सर्वांनी इथेच थांबायचं कोणी जायचं नाहीये आणि जो संघ जास्त टाइमपास करेल त्याला पेनल्टीही दिली जाईल. सीधी बात नो बकवास कैलाश मडवी यांचं म्हणणं आहे. बँजू पार्टी आपण चौकार विकेट नंतरच वाजवायचं लक्षात घ्यायचंय. हॅलो मी कैलास मोडी बोलतो. सर्व घोलगाव प्रेमिंग लीग ही सर्वांची आहे आणि प्रत्येकाला खेळायला संधी मिळेल या हिशोबात आपण 5-5 सामने ठेवलेले आहेत. मगाशी एक विषय असा आला का आम्ही बाहेर झालो म्हणून आम्ही पुढची मॅच खेळणार नाही कोणाला बाहेर ठेवू, हे सर्व चुकीचं आहे. बघा माझा स्वतःचा संघ असून मी दुसऱ्या टीम मध्ये आहे. सगळ्यांनी मिळून मिसळून खेळायचं आहे आणि मिळून मिसळून ही स्पर्धा पार पाडायची आहे. यानं बाय देव त्यानं बाय देव हे मतलब नाही. त्याला खेळाडू वृत्ती समजत नाही हे लक्षात घ्या. प्रत्येकाने खेळ दाखवा आणि प्रत्येकाने खेळाची मजा लुटा. समजलं ना. जय महाराष्ट्र. चला खेळायला सुरुवात करा. देवेश रॉयल आणि श्रेया स्टार्स बिग मॅच बिग फाईट.
खेळाला सुरुवात सलामीची जोडी संतोष पाटील आणि मंगेश ही सलामीची जोडी आलेली आहे. संजय मडवी गोलंदाज तयारी करताना. चला खेळाला सुरुवात करा. खेळाला सुरुवात करायची आपण. आकाश खेळाला सुरुवात करायची आहे. आता मी येऊ मैदानात. चला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. मडवीचे प्लेयर गायब आहेत. मडवी शोधात आहे. चला संजय मडवी साहेब कोणाला तरी नवीन खेळाडूला चान्स द्या, नाही तर त्याच्यावर 3 जिंकून क्वालिफाय तर झालेलेच आपण. खेळाला सुरुवात होते. आता संतोष पाटील आपण खेळाला सुरुवात करा. 40 चे 2 खेळाडू आमने सामने. अनिल थले यांच्या माध्यमातून खेळाडूंची एनर्जी वाढवण्याकरिता ज्यूस जो आहे दिलेला आहे. किरण पाटील पुन्हा एकदा आपल्याशी जोडतायत. वेलकम महेश, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला मॅच सुरू करते का आता मैदानामध्ये मी येऊ खेळायला. प्रशांत मी काय करणार आहे, मी तेच तर म्हणत आहे. तुम्ही तुम्ही ऍक्शन घ्या ना. पहिला चेंडू संजय मडवी यांचा आणि पहिला चेंडूवर टॅप केला. चेंडूला एक सिंगल धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, ओव्हर थ्रो. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न, संतोष पाटील इकडून तिकडे चोहीकडे धावपल. चांगली फिल्डिंग, चांगला फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग पाहायला मिळते. 2 धावा पुन्हा एकदा मंगेशने पूर्ण केल्या जातात. 3 धावाने खातं खोललं संतोष पाटील, मंगेशने 2 धावाने खातं खोललेलं आहे. टीमची धावसंख्या 5. पुढचा चेंडू संजय मडवी यांचं. ओ कडक गॅप मध्ये आणि चेंडू चालले सीमापार चौकार. धावसंख्या 9 धावा झाली आहे धावफलकावर. ते असंही खेळाडू जो कोणी यायचंय ना, तो ओव्हरच्या नंतरच आतमध्ये येणार आहे. तुम्ही ओव्हर संपवा. ओ चांगला फिल्डिंग, एकदा पूर्ण आलं दुसरा मिळणार नाहीये. संजय मडवी यांच्या षटकामध्ये धावा बनतायत. आता चांगला स्ट्रोक खेळलेला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न होता. एकच धाव. 11 शेवटचा चेंडू.
शेवटचा चेंडूचा खेळ आहे. आम्हाला माहिती आहे संजय मडवी तुमचं काय गेम प्लॅनिंग चालू आहे. तुमचं माइंड आम्ही इथून वाचू शकतो. एका चेंडूचा खेळ आहे, अजून आलेला नाही खेळाडू. शेवटचा चेंडू. अनिल थले यांनी कोल्ड्रिंकची सुविधा केलेली आहे. एक्स्ट्रा एनर्जी. पहिल्या दिवशी आईस्क्रीम. काल सर्व खेळाडूंना. अहो शेवटच्या चेंडूवर षटकार. आउट. आता नवीन फलंदाज टीमचे ओनर नवनाथ पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. फिल्डिंग लावून घ्या आपण. दीपक थले असतील, प्रेम थले असतील आणि आता अनिल थले ही चर्चेचा विषय झालेला आहे. काल सर्वांना आईस्क्रीम आणि आज कोल्ड ड्रिंक्स एनर्जी. आकाश पाटील, रवी मडवी ही एवन जोडी सध्या भरपूर फेमस झाली आहे. 5,000 सूरज मडवी. ओके. साठी विकेटच्या अटीसाठी 5,000. पहिला चेंडू फुल टॉस. ड्राईव्ह केलंय आणि चांगले फिल्डिंगही पाहतोय. एक धाव. संतोष पाटील चांगलं खेळतात खेळपट्टीवर. त्यांना चौकार षटकारच जमतात. मात्र षटकार मारला तर आउट होतील. चौकार मारला तर धावा बनतील. पुन्हा एकदा पुढे निघून मारण्याचा प्रयत्न. वैभवची कुठेतरी रणनीती अलगच आउट करण्याची संधी होती. संतोष पाटीलला खेळवायचं असं वाटतं. ओ झेल सोडलेली आहे. संतोष पाटील यांचा झेल सोडलाय. एक धाव पूर्ण. नवनाथच्या आता स्ट्रायकिंग वर धावा झालेल्या आहेत त्या 13. नवनाथ पाटील स्ट्रायकिंग वर. हरेश आणि महेश सध्या व्यासपीठाच्या समोर मॅचचा आनंद घेत आहेत. मिसफील्ड राकेशला बीट करून जाणारा चौकार. पुढचा चेंडू हर्षद. चांगला स्ट्रोक गॅप मध्ये खेळलाय आणि आई चेंडू सीमापार चौकार. मागच्या वर्षीचा मालिकावीर नवनाथ पाटील ऑन फायर नाव. सिरीज ठरला होता हा खेळाडू मागच्या वर्षी आणि आता सुरुवात 2 चौकाराने केली आहे. धावा झालेल्या आहेत त्या 21 धावा 21. मागच्या मॅच मध्ये सूरज मडवीनं आलास यश पाटील यांच्याकडून संतोष पाटील पप्पासाठी बक्षीस लावलेलं आहे. क्या बात आहे. म्हणजे घरचा पैसा घरातच करे. ठीक आहे चला 3 चौकारसाठी 1,000 रुपये त्याचं असं म्हणणं आहे पप्पांना. पप्पाला घेऊन घेऊन पॉकेट मनी तुझी वाढ तूच पप्पाला बक्षीस लावता. हुशार आहे बघा. नो बॉल. घरचा पैसा घरान. पप्पाचा विकेट घेतला. गोलंदाजाला लाव ना मग. यश नको. 22. वैभव सॉरी वैभव आलेला आहे. ओ हो पॅन्डल स्वीप केलाय आणि चिन्ह झालाय सीमा पार. आज नवनाथ पाटील टीमचे ओनर चांगले घेत आहेत आणि दिनेश भांबरेच्या चेहऱ्यावर स्मित्य. कारण की इतका सिनियर खेळाडू चांगले स्ट्रोक खेळतो. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. आता संतोष पाटील याचा विकेट आलेला आहे आणि यश पाटील इथून आता निघायची तयारी. आउट नाही करत. आहे आउट नाही गेला. बाजूला थांबा. चान्स दिले त्याला पुन्हा. चांगला ड्राईव्ह केलाय. चांगली फिल्डिंग राकेशची पाहतोय आपण. एकच धाव. धावा झालेल्या आहेत त्या 28 धावा 28 रन. वैभव चौथा चेंडू षटकातील. थोडासा परिवर्तन चेंडू बघतोय आपण. गली पॉइंट मध्ये गेलेला आहे. एक धाव. इथे पाहतो ड्राईव्ह केलाय आणि चांगली फिल्डिंग.
चांगला एफर्ट पाहतोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण नवनाथने केलेले आहेत. एक चांगली धाव फलकावर पाहतोय आपण. 31 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज वैभव, शेवटचा अंतिम चेंडू. स्विच इट, रिव्हर्स स्ट्रोक गॅप मध्ये, आणि नवनाथ पाटीलसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. कडक बॅटिंग केली आतापर्यंत. मागच्या वर्षीचा हा मालिकावीर बनला होता. आणि आता आपण पाहतोय की शेवटच्या षटकाचा खेळ आहे, आणि त्याच्याकडे बघितलं तर राकेशच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. धावा झालेल्या आहेत त्या 35 धावा. इथून 10 धावा जरी आल्या ना तरी 45 प्लस धावा, अर्थात 50च्या आतमध्ये धावा होऊ शकतात. काल जेवढ्या मॅचेस झाल्या 15, त्या मॅच मध्ये जेवढा कंटाळा नव्हता आला, ते कंटिन्यू येणं सुरू झालेला आहे. नो बॉलने सुरुवात केली आहे. श्रेयस स्टार कडे खेळाडू नाही येत आज, ते घरी गेलेत. त्यांना माहिती असणं पाहिजे की लॉट मध्ये आपले मॅच किती नंबरला आहे. प्रत्येकाला लॉट आपण दिलेला आहे, मात्र इथे डॉट चेंडू टाकलेला आहे. नवनाथ, पुढच्या दोन्ही टीमने आपण तयारीमध्ये राहायचे. लास्ट षटक आहे. साई युग सुपर किंग्स, संजय थले आणि दक्षित टायगर, यक्षित टायगर. नो बॉल. मला वाटत नाही लवकर षटक समाप्त होईल. 2. आणि आता नाही, संतोष पाटीलची गेम प्लॅनिंग पहा. संतोष खूप चांगला साथ दिलेला आहे खेळपट्टीवर. नवनाथ पाटील चांगला खेळतात पाहतो आपण. राकेशने आतापर्यंत 2 वाईट, 2 नो बॉल. सकाळ होईल असं वाटतं या षटकाला. आता पुन्हा एकदा काय घडलंय? आलाय बॅटला लागले चेंडू, डॉट चेंडू. पुन्हा आता संतोष पाटील आता आऊट. फायनली आऊट झालेला आहे. आता संदीप तरे आलेला आहे. हलकासा ढकललाय आणि शतरक्षक ही पोहोचलाय. किती चेंडू बाकी त्याचे? 2 चेंडू बाकी आहेत. बॅटकट. आता शेवटचा चेंडू. धावसंख्या 44 धावा. 10 चेंडूंचा पहिला घोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये षटक राहिल्या राकेशच्या नावी. 10वा चेंडू आणि 10व्या चेंडूवर घेतला विकेट. सन्माननीय यशवंतजी पाटील यांना विनंती करतोय, आपण टॉस करण्यासाठी जायचंय. राजाराम थले काकांना देखील विनंती आहे, आपण टॉस करण्यासाठी जायचं. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन साई युग सुपर किंग्स संजय थले आणि यक्षित टायगर्स अनिल थले फॅम टीम. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. चला दोन टीमचे कॅप्टन आपण या. मान्यवर देखील जोडले गेलेत. यक्षित टायगर्स आणि सुपर किंग्स. ओके, 6व्या मॅचचा टॉस होत आहे, लक्षात असू द्या. कॅप्टन संजय थले आपण प्रेमला पाठवायचंय. 44 झालेत, 45 करायचे आहेत. आपण टॉस करूया. मान्यवर देखील आपल्या समोर जोडले गेलेत. कॉल कोण करतो ते फक्त सांगा. कॉल कोण करतो ते सांगा फक्त. कॉल सायुग सुपर किंग्सचा असेल. टेल असा कॉल केला आणि दरम्यान हेड आला. टॉस जिंकलाय यक्षित टायगर्स टीमने. मान्यवरांना विनंती असेल आपल्या शुभेच्छा. आपण फर्स्ट ऑफ ऑल कॅप्टन्सला कोल्ड ड्रिंक द्यायचे.
रविदादा मडवी आणि तसेच आकाशदादा पाटील यांच्या वतीने पुरस्कृत झालेत. थँक्यू सो मच. मान्यवरांना विनंती असेल आपण सरापानं व्हायचं. मित्र जास्त काही नाही, फक्त निर्णय सांगायचा. टॉस कंप्लीट झाला, टॉस जिंकला यक्ष टायगर्स यांनी निर्णय घेतला. फिल्डिंगचा कॉम्बॉक्स मध्ये आपण पुन्हा जाऊया आणि आवाज आपण ऐकूया संदेशजी पाटील सरांचा. धन्यवाद. धन्यवाद विशाल. तर अनिल थले यांनी पुन्हा एकदा एक्स्ट्रा एनर्जी खेळाडूंची वाढवण्याकरिता काही कोल्ड्रिंक्स आहेत, ज्यूस आहेत, ते त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. अजून एक ट्रे आलेला आहे. तुम्हाला जेवढं पिता येईल तेवढं तुम्ही कोल्ड्रिंक्स पिया, सर्वांना आहे. 6वा मॅच चा टॉस झालेला आहे. खेळाला सुरुवात. तेजस गोलंदाज. के गेम ऑन. संजय मडवी. 9 स्ट्राईकला हर्षद. तेजसचा पहिला चेंडू समोर खेळलाय आणि त्याच्यावर चांगली फिल्डिंग पाहतोय आपण. संदीप होता तिथे. नवनाथ पाटीलने आज बॅटिंग खूप चांगली केलेली आहे आणि टीमचा जर उल्लेख केला आपण तर देवेश रॉयल चांगला खेळत आहे. धाव घेण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू. मैदानामध्ये प्रशांत पाटील पाहतोय आपण. बंटीने खूप चांगला परफॉर्मन्स केला या स्पर्धेमध्ये त्यांच्या सर्व संघाने. खास श्रेया स्टार संघाचा परफॉर्मन्स चांगला राहते. मात्र चौथ्या मॅच मध्ये थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळालं गोलंदाजीमध्ये खास करून. आरडाबरडा लहान मुलं थोडस घुंगट करतायत आणि सोबत मोठी माणसं देखील, कारण की स्पर्धा तशी आहे. गोलगाव प्रीमियर लीग अख्खा घोलगाव खेळेगा. तेजस गोलंदाज. साठी फिरकी चेंडू समोर खेळलाय. तेजसच्या डोक्यावरून चेंडू आलाय. फायनली चेंडू अडवण्याचा प्रयत्नही केला होता तेजसने, मात्र नवनाथने खूप चांगला बॅकअप दिलेला आहे. आज संदीप तरे पाहतोय फिल्डिंग मध्ये आणि इंद्रपाल तरे सध्या प्रेक्षकातून मॅचचा आनंद घेत आहेत. 2 बंधू या गोलगाव प्रीमियर लीग मध्ये खेळताना 3 बंधू या स्पर्धेमध्ये बंटी, हरीश मडवी याला अध्यक्ष पद जाहीर केलेलं आहे. या वर्षीचं 3ऱ्या सीझनचा धावा झालेल्या आहेत त्या. 5 अजून तुम्हाला 40 बनवायच्या 3 षटकामध्ये. 5 झाल्याने मग 40 बाकी. अध्यक्ष पद जेव्हा हरीश मडवीला दिलं तेव्हा हरीशने सांगितलं मला जे चांगलं करता येईल मी चांगलं करेल आणि खऱ्या अर्थाने खूप चांगली स्पर्धा त्यांनी घडवली आहे. सचिन थले ओ स्विंग अँड मिस. नवनाथ पाटील 2 सिनियर खेळाडू आमने सामने. नवनाथ पाटील आणि संजय मडवी. राजा बैलाचे मालक सचिन थले यांची उपस्थिती झालेली आहे आणि राजा बैलाने कामच तसा केलेला आहे. सचिन यांचा मान सन्मान वाढवला त्या बैलानं. बैलगाडा क्षेत्रामधील एका भराडीचा बैल आहे राजा बैल. व्हाईट एक्स व्हाईट. नवनाथ. अजून एक डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी पाहतोय. फिरकी गोलंदाजी एकदम हलक्यामध्ये घेतलं श्रेया स्टार या संघाने देवेश रॉयल टीम संघाला. आणि सध्या कटिंग परिस्थिती आहे आणि संघर्ष करताना पाहायला मिळतोय आणि 10वी मिळाली. हर्षदने धाव घेतली आहे. आणि सिंगल डबल एका दुःखाचं काम सध्या मैदानामध्ये. तुम्ही जेव्हा शेअर मार्केटला पैसे लावता तेव्हा तुम्ही किती लावता आणि किती वाढतील ते तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये तुम्हाला त्याचे चार्ट मिळत असतो. त्यानुसार तुम्हाला 45 धावा बनवायचे तर पहिल्या षटकामध्ये तुम्हाला 12+ किंवा 15 जरी आले असते तरी एक चांगली सुरुवात झाली असते. मात्र पहिल्या 5 आल्याने आता ही सिंगलने काम चालू आहे. डॉटी चेंडू पाहायला मिळतोय. नवनाथ पाटील ही चांगली गोलंदाजी करतायत. हर्षद सज्ज होत आहे. स्वीप केलाय. फिल्डिंग चांगली आहे. शॉटगन चांगली फिल्डिंग. राजू होता तिथे. अर्जुन मेरे करण अर्जुन आएंगे. अर्जुन होता तिथे. चांगली फिल्डिंग. अर्जुनची हाईट आहे ना ती रिलिंग आहे ना तेवढीच आहे, मात्र त्याची फिल्डिंग कमालीची. संजय मडवी आता समोर खेळलाय. फिल्डिंग चांगली मंगेशची. एक धाव आलेला आहे. धावा झालेल्या आहेत त्या.
10 5-5 ची सरासरी गाठत 9 झालेले आहेत, सॉरी 9 झालेले आहेत. म्हणजे अजून इथे 36 12 चेंडू मध्ये 36 धावा आणि त्याकरता संदीप तरे आता षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी. मात्र संतोष पाटीलने काय कानमंत्र दिला, आज उपवास धाब्यावर घेण्याची तयारी असेल टीमला. चालू आहे, समोर खेळलाय शतरक्षक मंगेश, एक धाव. ठरवलंय हर्षद आणि संजय मडवी यांनी की 24 चेंडू पूर्ण केल्याचे आहेत. नितेश मडवीची मैदानामध्ये आवश्यकता नाहीये कारण विकेट जात नाहीये. वेलकम क्रिश आणि कडक फटका आलाय चौकार. संदीप पुढचा चेंडू टाकताना हर्षद प्रयत्न करतोय, पुन्हा एकदा स्वीप केलाय, अजून एक फुटबॉल, मात्र चेंडू डायरेक्ट गोल केलाय सीमेच्या बाहेर चौकार. संदीपच्या अगेन्स्ट 9 धावा आल्या 3 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा 3 मध्ये 3 हर्षदने टोकल्यात, कडक. ₹500. ओ हो धन्यवाद बँजो पाटी. हरीश मडवीने ₹500 जाहीर केलेले आहेत या चौकारांच्या हॅट्रिक साठी. आकाश पाटील तुमचं काही मागच्या 1000 दिले होते. यस, तुम्ही देखील 500. ठीक आहे, 1000 झाले चौकारांच्या हॅट्रिक साठी. पुढचा चेंडू. ओ आता बरोबर उशिरानंतर डॉट आणि मला वाटतं बॅटर आउट झालाय. ओके, स्टंपिंग केलं, आउट. वैभव, नवीन फलंदाज संदीप तरे, पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, एक धाव. संतोष पाटील काहीतरी नवीनच करण्याचा प्रयत्न संतोष पाटील यांचा पाहतोय आपण. ओके नवनाथ दादा, 23 झालेले आहेत, अजून 22 6 मध्ये 6 गेंदे 22 रन. मंगेश के हाथ में गेंदबाजी दी है. 6-22 इक्वेशन आलेलं आहे. आज नवनाथ मडवी जेवणाच्या दिशेने जाऊन आलेले आहेत, मात्र आज उपवास आहे, एकादशी आहे. प्रभाकर पाटील काका विनंती, आपण व्यासपीठावर यायचंय. वैभव हा अंडरआर्मला फटका चालत नाही मित्रा, आउट झाला, विकेट. ग्रामस्थ मंडळ घोलगाव तसेच सोनाले, आपण प्रेक्षकामध्ये उपस्थित असाल तर त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. कोणी प्रेक्षकामध्ये थांबू नका, व्यासपीठावर या, आपण व्यासपीठावर मॅचचा आनंद घ्यायचा आहे. मंगेश गेंदबाज बिलकुल तयार, पुढचा चेंडू टाकण्यासाठी. नितेश मडवी आउट. संतोष पाटीलच्या बॅनरला सलामी. जबरदस्त गोलंदाजी पाहतो आपण मंगेशची. नवीन फलंदाज ओल्डी गोल्डी शांताराम, हे आपले शांताराम आहेत, शांताराम मोरे नाही. अजून एक, ओ अर्जुन, अर्जुन साठी पाहिजे. हो छुपा रुस्तम खेळाडू आहे, कुठून आला, कधी चेंडू अडवला कोणाला ठाऊक नाही, शरद आहे त्याच्या मागे. नक्कीच बाउंड्री लाईनची रिलिंगची एवढी हाईट आहे, मात्र त्यांचं काम मोठं आहे. आणि गॅप मध्ये चाललंय चेंडू, चौकार. धन्यवाद बँजू पाटी. बस अजून एक, नवनाथने आता अडवलाय. किती बोल बाकी रे? शेवटचा चेंडू, किरण मडवी आणि सूरज मडवी सन्मान चिन्ह स्पॉन्सर केलेले आहेत. संदीपची चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट, आउट. शेवटचे चेंडू, विकेट.
मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मजबूत काठी के बल्लेबाज नवनाथ पाटील. चला मॅन ऑफ द मॅच आणि लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. बस प्रभाकर पाटील यांचा सन्मान करायचा आहे. कैलाश माडवी आपण ओके सत्कार तर करून घ्या पहिला. नवनाथ पाटील आपण या आणि के आपण आपल्या शुभाचे सन्मानी करायचे. प्रभाकर पाटील यांचा सन्मान याबाबत सन्मान केला जात आहे. नवनाथ एक मिनिट थांबायचं आहे आपण सन्मान होऊ द्या. त्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. पहिला कॅप भालचंद्र दादा आपण कॅप द्यायची पहिले. नवनाथ ये पुढे.